हा आहे रंकाळ्याच्या कडेतून जाणारा फुटपाथ. या फुटपाथचा वापर नागरिक करतात, ज्यामुळं अपघात टाळता येतात, वाहतुकीलाही अडचण होत नाही. महापालिकेनं कष्टपूर्वक फुटपाथ तयार केलेत, ते रोज स्वच्छ केले जातात. पण तरीही या फुटपाथावरनं चालताना काही अडचणी आहेत. अडथळे असे आहेत, की बघा आपण या बागेपासून पद्माराजे पार्कपासून संध्यामठपर्यंत जात असतानाचे किती अडथळे आहेत पहा. हा आहे MSEBचा DP. या DPमुळे इथून चालणं तर शक्य नाही. दुसरं असे काही खांब बरोबर मध्यावरती आहेत. त्याच्या दोन्ही बाजूनं कसं तरी मग चालत जावं लागतं. काही ठिकाणी या फुटपाथचे फरशा निघालेल्या आहेत. काही ठिकाणी त्या फुटपाथच्या खालून जाणारं गटार त्याच्यावरची झाकणं निघाली आणि त्या झाकणा पूर्ण न झाकता त्याच्यावर आडवं ठेवल्यामुळं बाजूनं मोठा खड्डा दिसतोय, की ज्यातून ते गटार खालून आपल्याला दिसतंय. काही ठिकाणी MSEBीनं आपले काही स्विच लावण्यासाठी बोर्ड लावलेले आहेत. हा एक मोठी पेटी आहे बघा बोर्डची संध्यामठच्या पुढं आणि ती पेटी बरोबर 4-4.5 फुटावरची उंचीची सुरुवात झाली असावी. ज्येष्ठ नागरिक त्याला काही वेळा थडकतात आणि अशी घटना या एका तासामध्ये 3 वेळा झाली आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवायला लागलेलो आहे. तिन्ही वेळा हे ज्येष्ठ नागरिक त्या बाजूनं जायचा त्यांनी प्रयत्न केला आणि डोकं थडकलं. या पेटीचा पत्र्याचा कोपरा लागल्यामुळे थोडंसं रक्त आलं आणि डोक्याला टिंगूळसुद्धा आलं. त्यानंतर संध्यामठापासून रंकाळ टॉवरपर्यंत मात्र रस्ता चालण्यासाठी खूप चांगला आहे. असेच फुटपाथ सर्वत्र झाले तर बरं होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.